भांडायचो आम्ही, प्रचंड भांडायचो, प्रचंड मतभेद होते. पण तिसऱ्या माणसाला आमच्या दोघात कधी येऊ दिलं नाही. कोणी जर सांगितलं मला की बऱ्हाणपूरकर तुमच्याबद्दल असं बोलत होते, तर मी त्यांना नेहमी असं म्हणायचो की आमचे वाद आमच्याबरोबर आहेत, तुझा खांदा नको मला आमच्या वादासाठी. तर मी आमच्या दोघांच्या वादासाठी तिसऱ्यांचा खांदा कधीच वापरला नाही. पण त्याच्यातलं जे मोठेपण होतं, त्याला एक विजन होतं बऱ्हाणपूरकरला. त्याला असं वाटायचं की थिएटर कुठल्या पद्धतीनं गेलं पाहिजे आणि त्या पद्धतीनं एक संवेदनक्षम, वाचन असलेला, सुजाण असा विद्यार्थी तयार झाला पाहिजे, याच्याकडे खूप कटाक्ष होता. लोकल टू ग्लोबल ही त्यांनीच केलेली अनाउन्समेंट होती आणि त्या दृष्टीने त्यांनी वाटचालही ती केली. मला असं वाटतं की या निमित्ताने आपण एकत्र आज जमलेलो आहोत आणि अशा गोष्टी वारंवार होत राहिल्या पाहिजेत. आज शिवकदम इथं ज्या पद्धतीनं ॲक्टिव्हिटीज घेतो, औरंगाबादमध्ये जे सेंटर्स आता छोटे डेव्हलप व्हायला पाहिजे, त्यातलं हे एक आता होऊ घातलंय. पण असे खूप सेंटर्स तयार झाले पाहिजे. जसं पुण्यामध्ये आता बॉक्स थिएटर आहे, ज्योत्स्ना भोळे थिएटर आहे, सुदर्शन रंगमंच आहे आणि तिथं सातत्याने ॲक्टिव्हिटीज होतात, तशा झाल्या पाहिजेत त्या. तर या निमित्ताने मला यात सहभागी होता आलं, याचा मला खूप आनंद आहे. मला अभिनय ही जी गोष्ट आहे, आज अमेयाने जी गोष्ट बोलली ती मला खूप आवडली. आपण इंटरॅक्ट होत नाहीये आणि शिबिरामध्ये मला असं वाटतं एक जण बोलणं आणि बाकीच्यांनी ऐकणं, या प्रक्रियेपेक्षा तुमच्या मनात जे प्रश्न आहेत ते बाहेर पडले पाहिजे. मग त्यातनं खूप काही गोष्टी सापडत जातात. नाही तर मग कसं, एवढा मोठा तो व्हास्ट पसारा आहे, त्यातनं तुम्हाला करेक्ट नेम धरून तिकडे घेऊन जाणं हे खूप अवघड असतं. आता आज मी जो विषय, मला तुमच्याशी जो संवाद साधायचा आहे, त्यातनं मी फक्त थोडंसं त्याचं कॉम्पॅक्ट स्वरूप करून त्याला असं ठरवलेलं आहे की, कारण बरेच जण इथं नाट्यशास्त्राचे आहेत, त्यामुळे ते पुन्हा सगळेच प्रकार थेरॉटिकल वगैरे घेण्यापेक्षा तंत्राचा भाग थोडा घेऊन, मी 30-40 वर्षात जे मंत्र शिकलो या कलेतला, त्या मंत्राचं तुमच्याशी काही शेअर करता येतं का, त्या संबंधाने आपण काहीतरी चर्चा करू. त्यात तुम्हाला काही प्रश्न पडले तर तुम्ही विचारा. एक रुटीन जी व्याख्या आहे अभिनयाची, भरत मुनींनी सांगितलेली, अभि अधिक नय. अभि म्हणजे कडे, नय म्हणजे नेणे. लेखकाच्या आशयाकडे प्रेक्षकांना घेऊन जाणे म्हणजे अभिनय, हा रुटीन व्याख्या आहे. याच्यात मॉडर्न सायंटिस्टने असं, म्हणजे नाट्यशास्त्रज्ञ जे होते त्यांनी अशी ॲड केली की, हे करत असताना, लेखकाच्या आशयाकडे घेऊन जात असताना, त्या विशिष्ट भूमिकेसारखं बोलणं, वागणं, चालणं आणि वृत्ती ठेवणं म्हणजे अभिनय. ही एक साधी सरधोपट अशी व्याख्या आहे. यात तंत्राचा भाग खूप मोठा आहे, पण तंत्र एकजीव होण्यासाठी सरावाची गरज असते आणि तो सराव इतका झाला पाहिजे, इतका बेमलूम झाला पाहिजे की त्यातलं तंत्र समोरच्या माणसाला कळालं नाही पाहिजे. तंत्र असतंच, 101% असतं. जे चांगले चांगले नट आहेत त्या सगळ्यांनी हे आत्मसात केलेलं आहे. म्हणजे उद्या साधं उदाहरण, जे माझं फार आवडतं उदाहरण आहे, आपण सायकल शिकतो. तर आपण ज्यावेळी सुरुवातीला सायकल शिकतो, त्यावेळी तुम्ही सायकलवर तुमचं वर सीटवरून तुम्हाला बसता येत नसतं. तुम्ही ते कैची मारता पाहिजे आणि मग ते सीटला धरून एका हाताने बॅलन्स करत वर पुढे 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 जाता. कुणीतरी मागं धरलेलं असतं, तो थोड्या वेळाने तुम्हाला सोडून देतो. पायडल तुमचा पाय पुरत नसल्यामुळे तुम्ही अर्धाच मारता. मग थोडं 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 तुम्हाला यायला लागतं आणि मग तो समोरचा माणूस म्हणतो थोडं थोडं बारीक पुढे माणसं येतात, घंटी वाजवणं, थोडा बेल वाजवणं. तर आपण पॅडलच्या नादामध्ये घंटी वाजवणंच विसरून जातो. आणि ही सगळी प्रक्रिया तुम्हाला एक दोनदा पडून छानपैकी गुडघा वगैरे फुटेपर्यंत ते प्रकार चालू असतात सगळे. आणि एक दोनदा पडल्यानंतर तुम्हाला बॅलन्सिंगची आयडिया कळायला लागते. मग हळूहळू हळू तुम्ही वर बसून ते पॅडलही तुम्हाला मारायला जमणं, एकाच वेळी तुम्ही बेलही वाजवता आणि एकदा गाडी जर अशी उतारायला किंवा जर थोडी स्मूथ प्लेन सरफेस असेल तर तुम्ही उलट सुद्धा पॅडल फिरवता एकदा कॉन्फिडन्स वाढल्यानंतर. पण ती सायकल सुरुवातीच्या, आता याच्यात तंत्र नसतं असं थोडंच. तुम्ही लहानपणी ज्यावेळी सायकल शिकत असता सुरुवातीला, त्यावेळी ते तंत्र होतं. मोठा असताना तुम्ही ज्यावेळी छानपैकी ग्रेसफुली सायकल चालवत जाता, त्यावेळी ते तंत्र असतं. ते तंत्र वेगळं काढता येत नाही. ते तंत्र इतकं एकजीव झालेलं असतं. तसं अभिनयाच्या बाबतीत किंवा नाटकाच्या बाबतीमध्ये तंत्र असतं,
ते शिकण्यासाठी तर शिकायचं असतं. म्हणून आपण ज्यावेळी कधी कधी बोल्ड स्टेटमेंट जे करतात लोक, की अभिनय कुठे शिकून येतो का, प्रॉब्लेम असा आहे, या दोन्हीतला मला जो जाणवलेला फरक आहे, आपण जे करतो ते मी का केलं हे सांगता येतं शिकलेल्या माणसाला. आणि जो उत्तम नट आहे ज्याने ते करून गेला तो म्हणतो मी करून गेलो, मला माहित नाही मी ते का केलं ते. हा बेसिक फरक असतो. आणि अभिनयामध्ये वेगवेगळी माणसं, तुम्हाला आता स्कूल्स, माझ्या एवढ्या वर्षाच्या अनुभवानंतर माझ्या काही गोष्टी लक्षात आल्या. मी 3 प्रकारचे नट मी कॅटेगराईज करतो. भावनानिष्ठ निर्मिती आणि भावनानिष्ठ सादरीकरण करणारी एक जात आहे अभिनयाची, असा एक वर्ग आहे. बुद्धिनिष्ठ निर्मिती आणि बुद्धिनिष्ठ सादरीकरण हा एक प्रकार आहे अभिनयामध्ये, असे एक नट आहे. आणि तिसरा बुद्धिनिष्ठ निर्मिती आणि भावनानिष्ठ सादरीकरण. पुन्हा एकदा रिपीट करतो. भावनानिष्ठ निर्मिती, वैचारिक जी पद्धत आहे ती, आणि भावनानिष्ठ सादरीकरण हा एक कॅटेगरी. आता त्याचं उदाहरण देतो मी तुम्हाला. जुने जे नट होते, प्रभाकर पणशीकर किंवा हे जी कॅटेगरी आहे लोकांची, मेलोड्रामा पद्धतीने ऍक्टिंग करणारी जी मंडळी आहेत, ती भावनानिष्ठ निर्मिती आणि भावनानिष्ठ सादरीकरण. बुद्धिनिष्ठ निर्मिती आणि बुद्धिनिष्ठ सादरीकरण मध्ये प्रत्येक गोष्टीला लॉजिक लावून एक विशिष्ट शास्त्रीय दृष्टिकोन ठेवून करणारी जी मंडळी आहेत, त्यामध्ये तुम्हाला नासिरुद्दीन शाह, डॉक्टर श्रीराम लागू, ह्या पद्धतीची माणसं ही बुद्धिनिष्ठ निर्मिती आणि बुद्धिनिष्ठ सादरीकरण. ही माणसं आर्टिस्ट म्हणून नवीन काहीतरी शोधून काढतात नेहमी. वेगळी बॉडी लँग्वेज, वेगळे जेस्चर्स, वेगळे पोस्चर्स, वेगळ्या आवाजातले काही व्हेरिएशन्स आणि अभिनयामधल्या वेगवेगळ्या गोष्टी पकडण्याचा प्रयत्न करतात. आणि तिसरा जो प्रकार आहे, हा मला स्वतःला असं वाटतं, स्टार जे आहेत बहुतांश बेसिकली ॲक्टर आहेत, पण स्टार आहेत, त्यांच्याकडे ही क्वालिटी आहे, ही जादू आहे त्यांच्याकडं, बुद्धिनिष्ठ निर्मिती आणि भावनानिष्ठ सादरीकरण. आणि यातलं उत्कृष्ट उदाहरण म्हणजे अमिताभ बच्चन. अमिताभ बच्चनची अभ्यासाची पद्धत बुद्धिनिष्ठच आहे. तो प्रचंड इंटेलेक्च्युअली अभ्यास करतो भूमिकेचा, पण सादरीकरण करताना तो तुमच्या काळजालाच हात घालतो, त्याला ते जमलेलं आहे. आणि या कॅटेगरीमध्ये माणसं ज्यावेळी तुम्हाला सापडायला लागतात, मग आपल्याला शोधता आलं पाहिजे मी नेमका कुठे या सगळ्या प्रकारात अभिनय म्हणून. तर मला असं वाटतं, ज्या पर्यावरणात आपण वाढतो, तुम्ही जर खूप नटांचा अभ्यास केला तर तुमच्या लक्षात येईल. आणि आपल्या लोकांना सुद्धा मी बोलताना नेहमी पोरांना असं सांगतो, कॉन्फिडन्स घालवू नका, कॉन्फिडन्स जाऊ देऊ नका, आपण फार मागासलेल्या भागात आहोत. प्रत्येक नट महाराष्ट्रातला, भारतातला, तो ज्या पर्यावरणात वाढलाय त्या पर्यावरणात तो जेवढा कम्फर्टेबल असतो तेवढा दुसऱ्या कुठल्याच पर्यावरणात कम्फर्टेबल नसतो. तुम्ही इतिहास बघा, हिंदीतले लोक कधीही ग्रामीण रोलमध्ये कम्फर्टेबल नाहीत, आजपर्यंतचा इतिहास आहे. किंवा मुंबईतले व्यावसायिक नट ग्रामीण चित्रपटात जेव्हा काम करतात आणि आपल्याकडची पोरं ज्यावेळी घेऊन जातात, या दोन्हीमध्ये जमीन आसमानचा फरक आहे. कारण आपलं पर्यावरणच ग्रामीण भागातलं आहे. आपण ज्या वातावरणात वाढलो, आपल्या भाषेमध्ये जी फ्लुएन्सी आहे, म्हणजे आपल्या मराठवाड्यातला किंवा कोल्हापूरचा किंवा सातारा या परिसरातला माणूस, म्हणजे हास्य जत्रा आहे त्याचं उत्तम उदाहरण आहे. त्यातले हे सगळे नमुने जे पकडून आणले ते सगळे त्या त्या रिजनमधले ग्रामीण भाषेचे उत्कृष्ट नमुने आहेत. तर ते जेवढे कम्फर्टेबल आहेत त्यामध्ये, तेवढे मुंबईतले नट असत नाहीत. त्याचं कारण ते ज्या पद्धतीनं वाढले, त्यांच्या कौटुंबिक, त्यांचं घरातलं वातावरण, ते जे शिकले, ज्या माहोलमध्ये राहिले, त्याचा इम्पॅक्ट तुम्हाला विसरता येत नाही. त्याची एक लय असते. प्रत्येक भाषेमध्ये एक संगीत असतं, ते संगीत तुम्हाला पकडता आलं पाहिजे. त्या पर्यावरणाचा परिणाम काय असतो की मला त्या भाषेचं संगीत पकडता आलं पाहिजे, आणि ते संगीत तुम्ही त्या पर्यावरणात एकजीव झाल्याशिवाय तुम्हाला पकडता येत नाही. अशी अनेक माणसं तुम्हाला सापडतील, त्यावेळी तुम्हाला तुमचा अभ्यास सुरू करता येईल. आणि मग तुम्हाला पहिला प्रश्न विचारायचा, मला नट म्हणून जर डेव्हलप व्हायचं असेल तर माझं शरीराची रचना काय आहे, माझ्या आवाजाचा पोत कुठला आहे, माझ्या आवाजाची प्रत काय आहे, याचा अभ्यास तुम्हाला आधी करावा लागतो. नट म्हणून ज्यावेळी स्वतःचं मूल्यमापन करायचं, नटासाठी आवश्यक असलेले गुण जे आपण तुम्ही अभ्यासक्रमात शिकता किंवा एरवी कुठे शिबिरात ऐकलं असेल की कल्पनाशक्ती, निरीक्षण शक्ती आणि एकाग्रता, असे 3 गुण आहेत. तर याच्यामध्ये कल्पनाशक्ती हा प्रकार आपण फार कमी वापरतो.
आज आम्ही जे उदाहरण दिलं ते खूप उत्कृष्ट उदाहरण दिलेलं आहे की आपण कल्पनाशक्तीच्या फार नादीच लागत नाही. आपल्याला एक लक्षात येत नाही की नाटक किंवा सिनेमा हे रिअलिझम आणि इमॅजिनेशन याचं फार उत्कृष्ट उदाहरण आहे. आपल्याकडे रिअलिझमचा खूप मोठा इम्पॅक्ट असलेली खूप मंडळी आहेत, खूप साधं आणि खूप ओघवतं करणारी खूप मंडळी आहेत, पण त्याला इमॅजिनेशनची जोड देणारी माणसं ही तुमच्या बी प्लसनं ए ग्रेड किंवा ए प्लसकडे जाणारी जी माणसं आहेत ती या दोन्हीचं कॉम्बिनेशन असलेली असतात. त्यांना पुढे जायचं असेल तर तुमच्यामध्ये इमॅजिनेशनचा भाग जास्त पाहिजे. आता तुम्ही ऑब्झर्वेशनमध्ये तुम्ही सगळ्याच गोष्टी नटाला जमल्या पाहिजेत. आपण इथं बसलोय, आता अभिनयामध्ये मला नेहमी हा प्रश्न पडायचा. मी ज्यावेळी सुरुवातीला शिकवायचं त्यावेळी माझ्या लक्षात यायचं की विद्यार्थी म्हणायचे की सर हे म्हणजे ऑब्झर्वेशन हे नेमकं काय आहे. अभिनयामध्ये आम्हाला मला डायलॉग नसले की मला काय करावं कळतच नाही मला. आणि असा खूप मोठा वर्ग आहे. अभिनय जीव तोडून करतील, आपले संवाद आहेत त्यावेळी भयंकर जीव तोडून करतात. आणि एकदा मग समोरचं पात्र बोलायला लागलं, मी काय करू आता. तर मी म्हटलं आता मी वर्गात शिकवतोय त्यावेळी तू समोर ऐकतोय, त्यावेळी तुला प्रश्न पडतो का सर तुम्ही आता बोलताय मी काय करू का म्हणत नाही तू. मग तू माझ्याकडे बघतोयस त्यावेळी दरवेळी वाक्याला हो का अरे वा असा थोडा रिस्पॉन्स देतो. तू तू स्टेडीली माझ्याकडे बघून ऐकतोय हे फील पोहोचतो ना माझ्यापर्यंत. मग इथं जर तुला प्रश्न पडत नाही मी काय करावं तुम्ही बोलत असताना, तर नाटकात पात्र बोलताना का प्रश्न पडतो. त्याचं कारण तुम्ही त्या प्रोसेसमध्ये जात नाही. मला एकदा ते पात्र कळालं मी काय आहे की मग मी एकदा बोलून गेलो एक वाक्य, त्यानंतर तो बोलतोय त्याबद्दल मला काय वाटतं हे एकदा तुझ्या मनात पक्का असलं की मग तुझ्या हातवारे ठरतात, तुझे लुक्स ठरतात, सगळं ठरतं. पण तू विचारच करत नाही, तू फक्त संवादाच्या वेळीच विचार करतो मी कसं बोलायचं आणि हातवारे काय करायचे ते. आणि हातवारे सुद्धा त्याचं एक गणित आहे. बॉडी पोश्चरनी कॅरेक्टरचा ढाचा पकडता येतो, पण मधल्या ज्या गोष्टी आहेत एम्ब्रॉयडरी ज्याला म्हणतो आपण, ते वर्कआउट करण्यासाठी हाताचे वेगवेगळे वापर जे आहेत त्याला मिनिंग आहे. विनाकारण मी आता तुमच्याशी बोलत असताना या दोन्हीचा जर संबंध लागला ना, मी जे बोलतोय मी 1000 वेळा तुला सांगितलं आणि वाक्यानंतर जर माझा हात आला तर मी 1000 वेळा तुला सांगितलं इथंच हात आला पाहिजे तो. मी 1000 वेळा तुला सांगितलं तर हा रिदम ब्रेक हा माझ्या डायलॉग बरोबर हात जातच नाही ना. ते जे एम्फसिस आहे माझ्या जेस्चरचं ते जर जमलं नाही तर बाहेर येणार कसं ते वाक्य येत नाही. आता हा जसा एम्फसिस मी जेस्चर मध्ये सांगितला तुम्हाला, तसा लुक्स मध्ये किंवा पोश्चर मध्ये सुद्धा खूप फरक पडतो. म्हणजे मी एखाद्या नाटकामध्ये एखादं दृश्य आहे, समोरचं पात्र मला बोलतंय काहीतरी आणि मला ते पटलेलं नाही आणि मी बघतोय, तर मी असं बघणं, मी एखादं असं बघत बघत तो वाक्य बोलल्यानंतर काय या अँगलने सुद्धा इमोशनच्या इंटेन्सिटीमध्ये आणि बाकीच्या गोष्टीत फरक पडतो. मी कोणत्या कोनातनं त्याला रिॲक्ट होतोय. माझ्या हातामध्ये मी तुला एका बोटानं मी तुला हा जो रिदम आहे माझा, आता या पुढं हे मधले जे गॅप्स आहेत, मला बिटवीन द लाईन्स जे वाक्य असतात लेखकानं लिहिलेले शब्द, लिहिलेले शब्द आणि स्पोकन वर्ड याच्यात जमीन आसमानचा फरक असतो. बोललेल्या शब्दाला लेंथ, ब्रेथ, डेप्थ आणि इलॅस्टिसिटी असते आणि तो शब्द उच्चारताना त्याला किती ताणावा याचं गणित ठरलेलं असतं. त्या शब्दाचा जर पूर्ण अर्थ बाहेर आणायचा असेल तर तो इतका इतका ताणला तरच ते बाहेर अर्थ येतो. लेंथ आणि ब्रेथ त्याची पूर्ण वापरली तर किंवा डेप्थ वापरली तर, डेप्थसाठी तुम्हाला पिचचा वापर करावा लागतो आणि जर कमी वापरली तर पूर्ण अर्थ बाहेर पडत नाही. जास्त स्ट्रेच केला तर तुटून जातो, ते शब्द तुटून जातो आणि त्या शब्दामध्ये लपलेली जी एक्सप्रेशन आहे ती पूर्ण एक्सप्लॉइट होत नाही. म्हणून जेस्चर असो
लुक्स असो किंवा पोश्चर असो, या बारीक 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 गोष्टींमध्ये तुम्हाला वापरावं लागतं. अभिनयामध्ये खूप बारकावे, आपण मुद्दाम मी तुम्हाला मंत्राचा भाग जास्त सांगतो कारण तंत्र तुम्ही बऱ्याच नाट्यशास्त्रात किंवा शिबिरात शिकलेला आहात. मला जे अभिनयामधल्या बारक्या बारक्या गोष्टी आता या वयात कळायला लागलेल्या आहेत. म्हणजे मला लागूननी हे मी बोलत असताना मला लागूनचं एक वाक्य खूप लक्षात आलेलं आहे किंवा आवडलंय. नटसम्राट ज्यावेळी त्यांनी केलं त्यावेळी त्यांना असं विचारलं की डॉक्टर तुम्ही ही 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 नाटकं केली आणि आता नटसम्राट करताय, तर याची तालीम साधारणतः किती दिवस केली तुम्ही? तर ते म्हणाले मी 52 वर्ष या नाटकाची तालीम केली. तर ते म्हणाले 52 वर्ष कसं काय? ते म्हणाले आज मी जिथं आहे आणि जे मला कळतंय त्याच्यासाठी मला 52 वर्ष थिएटर करावं लागलं, तेव्हा हे मला जमतंय. तर तशी प्रोसेस ही आपल्याला ज्या ज्या गोष्टी येतात त्याच्या मागे ते पूर्ण बाहेरचा माहोल मध्ये उतरलेला असतो. म्हणून शब्दांमधल्या बारक्या बारक्या शेड्स, आता उदाहरणार्थ विक्रम गोखलेंना असा प्रश्न विचारला. विक्रम गोखलेंना एक सीन करत होते एका नाटकामध्ये आणि दारू प्यायचा सीन होता आणि विक्रम गोखलेवर एक सर्रास आरोप केला जातो की विक्रम सर तुम्ही पॉजेस फार घेता आणि आम्हाला असं बऱ्याच वेळा वाटतं की तुम्ही अनावश्यक पॉजेस घेता, म्हणजे तुम्ही फुटेज खाता तुम्ही, आपल्या आता मॉडर्न भाषेमध्ये बोलायचं तर ते म्हणाले नाही रे, प्रत्येक इमोशनचा ठहराव पकडण्यासाठी त्याला जेवढा वेळ द्यावा लागतो तेवढा द्यावाच लागतो. कारण आपल्याला बहुतांश लोक, आपण प्रोफेशनलचे लोक सुद्धा, मी परवा एक स्टेटमेंट केलं एका शिबिरामध्ये, आपण नेहमी द्रुतलयीत नाटक आणि अभिनय करतो कारण आपण घाबरत असतो पब्लिकला हे आवडेल की नाही. आणि प्रोफेशनलला सुद्धा हेच होतं. आपण विलंबित गोष्टी त्यातल्या ज्या आहेत, जसं रागदारीमध्ये विलंबित ही ब्युटी असते त्या रागाची, पण ज्यांना पटकन कॅश करायचं असतं ती माणसं द्रुतकडे पटकन जातात कारण त्यांना असं वाटतं की या बारकावे जर घेत बसलो मी तर पब्लिकला, कारण पब्लिकची मानसिकता त्यांना असं वाटत असतं की त्यांना पटकन फास्ट पाहिजे, काहीतरी चमत्कारी, काहीतरी गिमिक असलेलं काहीतरी पाहिजे आणि म्हणून मग ते तिकडे रिस्कच घेत नाही. आणि एक लक्षात येत नाही आपल्या की प्रत्येक सीनचा एक पेस असतो. मला एखादा सीन सादर करायचा असेल तर त्याच्या आधी काय घडलंय, मी आता कोणत्या भावनिक अवस्थेत आहे, ती भावना कोणत्या लयीमध्ये मला अभिव्यक्त करायची आहे त्याची एक लय ठरलेली आहे. आणि म्हणून त्याच्यामधला जर ठहराव मला व्यक्त करायचा असेल तर त्याचा पेस तुम्हाला पकडता आला पाहिजे त्या सीनचा. तिथं मला द्रुत अप्लाय करून चालत नाही, मला ते विलंबित मध्ये घ्यावंच लागतं ती फिलिंग. तर तसं विक्रम गोखले असं म्हणाले की नाही, मला नाही असं वाटत, मला त्या फिलिंगला न्याय देण्यासाठी मला जेवढा वेळ घ्यायचा तेवढा मी घेतो. आता दारूच्या बाबतीत परवाचं नाटक तुम्हाला जर वाटत असेल त्याचं जस्टिफिकेशन पाहिजे असेल, उदाहरणार्थ माझ्यावर अन्याय झालाय काहीतरी आणि त्यानंतर मी काहीतरी गोष्ट एक्सप्रेस करतोय, मी पहिला पेग घेतल्यानंतर काय 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 म्हणाला तू, पहिला पेग घेतल्यानंतर अजून कॉन्शियस जागा आहे, तो कॉन्शियस आहे, त्याला भूमीवरचं जे गोष्टी आहेत त्या अजूनही, तो ज्या पर्यावरणात आलाय किंवा जिथं ज्या माहोलमधून आलाय त्या गोष्टी त्याला जाणीव होते. तर त्या गोष्टी अजून जोपर्यंत जाणीव होते तोपर्यंत हात एक्सप्रेशन्स याच्यात आणि दारू पिलेल्या माणसामध्ये जी एरर असते तेवढी अजून दिसायला सुरुवात झालेली नसते. म्हणजे इररिलेव्हंट हातवारे किंवा जर्क येत नाहीत अजून जेस्चरमध्ये पहिल्या पेगमध्ये. तर तो असं म्हणाला, मला पहिल्या वेळी मी कंटेंट बद्दल बोलत असताना फक्त शार्पली बोलणं येईल पहिल्या पेगमध्ये माझ्या. काय मगाशी काय म्हणालस तू? आणि मग दुसरा पेग झाल्यानंतर हळूहळू एखादी वेळी जागा कॉन्शियस होतो ना, म्हणून मी पिलेली नाहीये, मला दाखवायचं असतो लोकांना, काय आय नॉर्मल, मी घेतलेले जरी असले तर मला काहीच फरक पडत नाही. तर त्याची काहीतरी चुळबुळ सुरू होते, बॉडी जेस्चरमध्ये काहीतरी गडबड सुरू होते आणि तिसऱ्या पेग नंतर या दोन्हीचं कनेक्शन तुटायला सुरुवात होते. मग तुम्ही जे बोलताय त्याचं जेस्चरमध्ये हा, तर ते टायमिंग मी बोलत असतो हा, तर कशाशी हा हात कशाशी जोडलेला आहे, तर आधीची जी फिलिंग एका विशिष्ट पॉइंट पर्यंत आणली आहे तिथून ब्लँक झाला तो
आणि त्याच्यानंतर हात आला. तर हे जे काही गणित आहे, दोन्ही जेस्चर मधलं आणि एक्सप्रेशन मधलं जे काही रिलेशन मध्ये मध्ये तुटत जातं, ते मी डिझाईन करतो. आणि हे डिझाईन करणं म्हणजे ऍक्टिंग असते. इथं तंत्र इथंच येतं ना. दारुड्या माणसाचा रोल करणं म्हणजे पहिला पेग मारल्यानंतर जर तुम्ही हे जर तुम्ही करायला लागलात तर पहिल्या पेग नंतर असं थोडंच होतं. तर त्यांचं म्हणणं असं, याच्यात सुद्धा पुन्हा प्रकार आहे. तुम्ही ज्या सोशल बॅकग्राऊंड मधनं आलाय तिथं कदाचित थोडं सोबरली, तो जर ग्राउंड लेवलवर आलेला माणूस असेल त्याला कदाचित एकानंतरही होईल ते. तर ह्या बारक्या 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 गोष्टी तुम्ही वर्कआउट करत असताना अभिनयामध्ये खूप बारीक तुम्हाला विचार करावा लागतो. अजून एक महत्वाची गोष्ट अभिनयामध्ये, अभिनयामध्ये ज्यावेळी कास्टिंग केलेली असते, तुमच्या नाटकामध्ये जे पात्र असतात त्या पात्रामध्ये तुमचं पात्र जरी मेन असलं तरी संपूर्ण नाटकामध्ये तुमचं पात्र प्रमुख नसतं बऱ्याच वेळा. म्हणजे समजा 19 सीन आहेत नाटकामध्ये, ते 19 नाटकामध्ये सीन मध्ये तुम्हीच महत्वाचे नसता. त्याच पात्रात कोणतं, तो सीन कोणाचा आहे नेमका, 12वा सीन कुठल्या पात्राचा आहे, तर त्या पात्राला महत्व दिलेलं असतं. आणि म्हणून नाटकात मला हे जाणवलं नाही पाहिजे की नाटकामध्ये माझा रोल कसा आहे. माझा 12वा सीन माझा हे तुम्हाला माहित पाहिजे. माझ्या आधीच्या सीन मध्ये नेमका मी 5व्या 6व्या 7व्या स्थानावर आहे आणि आता मी कुठल्या स्थानावर आहे हे तुम्हाला जर माहित असलं तर तुम्ही त्या पद्धतीनं त्याला न्याय देऊ शकता. आणि इतर लोकांनी सुद्धा हे न्याय दिला पाहिजे की मुख्य पात्र करणाऱ्यांनी त्या सीन मधल्या महत्वाच्या पात्रालाही सबसिड करण्याचे प्रयत्न नाही केले पाहिजेत की ह्या सीन याचा आहे, हा त्याचाच आहे सीन. मग याला तुम्ही हालचाली ज्यावेळी देता त्यावेळी सुद्धा आम्ही जे नाटकातले भाग किती पाडतात सांगितलं तर त्याचे शास्त्रीय दृष्टिकोनातून 9च पडलेले आहेत. आपण ज्याच्या त्याच्या मगदोराप्रमाणे अनेक पाडतात, पण नाटकात शास्त्रीय दृष्ट्या ते 9 जे आहेत त्यामध्ये पुढचा जो भाग आहे प्रेक्षकांच्या जवळचा तो डाऊन स्टेजचा भाग आहे, मधला सेंटरचा आहे आणि मागचा अपस्टेजचा आहे. तर नॉर्मली महत्वाचा सीन जो पब्लिकच्या जवळ आहे म्हणून तो डाऊन स्टेजचा आहे. आणि तिथं नाटकातली संघर्षाची जी सीन्स आहेत किंवा नाटकाला कलाटणी देणारे सीन आहेत किंवा भाऊक किंवा सटल सीन्स आहेत ती नॉर्मली डाऊन स्टेजला घेण्याची पद्धत आहे. त्याचं कारण ते डायरेक्टली इम्पॅक्ट, म्हणजे ह्याच्या भाषेत सांगायचं फिल्मच्या तर क्लोजअप आहे डाऊन स्टेज म्हणजे. सेंटर स्टेज म्हणजे मिड शॉट आहे आणि अप स्टेज म्हणजे लॉंग शॉट आहे. आणि हीच गोष्ट जशी सिनेमात लागू होते तशीच नाटकात लागू होते. या अभिनयाच्या पूर्ण कक्षा तुम्हाला जाणून घेता आल्या पाहिजेत. त्या अभिनयातनं तुम्हाला आवाज असेल, शरीर असेल, त्याचा वापर भूमिकेनुरूप तुम्हाला करता आला पाहिजे. आवाजाची निर्मिती जी होते नटाला याचं ज्ञान आणि व्होकलवर जास्त लक्ष दिलं पाहिजे. त्याचं कारण प्रत्येक माणसाच्या आवाजाची प्रत वेगळी आहे पण त्याला त्याची शक्तिस्थानं माहीत पाहिजेत. म्हणजे आवाजाची निर्मिती कशी होते हे तुम्हाला माहीत पाहिजे. तुम्हाला बऱ्याच जणांना नाट्यशास्त्रात शिक्षण घेतल्यामुळे ते माहीत असेल. आपल्या इथं व्होकल स्वरयंत्रामध्ये 2 पडदे असतात. त्या पडद्यामधनं हवा पास होते. आपण जो श्वासोच्छवासाद्वारे हवा घेतो ती आत जाते आणि ती आत जाताना त्या पडद्यांमधलं अंतर जर जास्त असेल तर आवाका वाढतो आवाजाचा, आणि जर कमी असेल तर हवा जोरात पास होते. ते जे 2 पडदे आहेत त्यांच्यावर दाब आल्यामुळं त्यांची कंपन संख्या वाढते आणि पिच बदलतो, आवाजाचा पिच बदलतो किंवा आवाजाची पट्टी बदलते. आणि या पट्टीवर तुम्हाला काम करता आलं पाहिजे. नाटकामध्ये पूर्णपणे पॉजेस, वर्किंग बिटवीन द लाईन आणि पिचचा अभ्यास हा तुमच्या रोलला अत्यंत वेगळं परिमाण मिळवून देऊ शकतो. त्याचं कारण आवाजाच्या पट्टीशी संबंधित अनेक भूमिका, म्हणजे आणि तुम्ही जर अनेक नाटकांचे पॅसेजेस वगैरे बघितले, मी माझ्या विद्यार्थ्यांना सांगत असताना नेहमी सांगायचो की गाण्यामध्ये जसा एखादा पिच ठरलेला असतो आवाजाचा गाण्याचा, तसा नाटकातल्या पॅसेजेसचा सुद्धा पिच ठरलेला असतो. म्हणजे आता उदाहरणार्थ मी तुम्हाला 2-4 पॅसेजेस सांगतो, म्हणजे 1-1, 2-2 ओळी. आता उदाहरणार्थ सूर राहू दे नाटकातलं एक पॅसेज आहे, त्याची एक 2-3 ओळी आहेत.
तू गेलीस त्याच क्षणी सारा जिव्हाळा संपला होता. तू उगाच परत आलीस. निश्चिती होती तरी मी सारखा बजावत होतो की तू येऊ नयेस आणि माझ्या तोंडून जा असं ऐकू नयेस. तुझा तसा जय आणि माझा असा पराजय मला अधिक प्रिय होता, पण तू आलीस आणि माझ्या पराजयाचा पराजय केलास. आता हा याचा पिच आहे. आता हा जर मी तू गेलीस त्याच क्षणी, हा पिचच नाही आहे या वाक्याचा. ऍक्च्युअली हे याही आवाजात बोलता येतं ना. किंवा तू गेलीस त्याच क्षणी सारा जिव्हाळा, हा पिचच नाही आहे याचा. कारण गाणं सुद्धा तुम्हाला बटबटीतपणे तेच, मी कुठलंही गाणं घ्या तुम्ही, माझे हे आवडते नाद आहेत हे, कारण मला पहिल्यापासून हा नाद आहे. मी नाटकातले पॅसेज सांगत असताना पोरांना सांगायचो की नाटकातलं संगीत आणि संगीतातलं नाट्य या दोन गोष्टी तुम्हाला जोपर्यंत जमत नाही तोपर्यंत अभिनयाची वरची शिडी तुम्हाला गाठता येत नाही. तुम्हाला या दोन्ही गोष्टी कळाल्याच पाहिजे. म्हणजे मी उद्या अभी न जाओ छोड़ कर के दिल अभी भरा नहीं, हा जो पिच आहे. आता हे जर मी अभी न जाओ, हा पिच, गाणं तेच आहे, ब्युटिफुल आहे, नो प्रॉब्लेम अबाउट इट, हा पिचच नाही या गाण्याचा. तर हे जसं गाण्याचं होतं तसं संवादाचं होतं. संवादामध्ये आता दुसरा एक संवाद सांगतो तुम्हाला, तुगलकचा. तुगलक मध्ये तो ऍड्रेस करतोय लोकांना आणि एका ठिकाणी तो आई बरोबर बोलतोय. दोन्ही मध्ये कसा पिच फरक, कसा पिच मध्ये फरक पडतो बघा. तो ह्याच्या तो ऍड्रेस करतो याला, तो कुठला पॅसेज आहे लोकांना? हा, हमारी अजीज तरीन रियाया हाकिम अदालत गाजी मुल्क का फैसला आपने सुना, याचा हाच पिच असणार. हमारी अजीज नो, हमारी अजीज तरीन रियाया हाकिम अदालत गाजी मुल्क का फैसला, हाच पिच असणार याचा. तर तो आईला बोलतो. आई म्हणते क्या करते रहते हो मोहम्मद, रात भर जागते रहते हो. अल्लाह से दरखास्त करता रहता हूँ अम्मी, या खुदा मुझे नींद ना आए. दिन तो यूं ही दुनियावी शोरगुल में गुजर जाता है, मगर जो ही दिन का उजाला रुखसत होता है तो रात की तारीकी को चीर कर मैं आसमान, याचा हाच पिच आहे. आणि तिसरा, त्याला कळते की आईनं कारस्थान केलेले सगळं. तुम्हें कैसे पता चलता मोहम्मद, तुम नहीं बताती तो जलालुद्दीन का भाई बता देता, अगर वो भी ना राज खोलता तो सरदार लोग बगावत कर देते. चालाक औरत, काफी होशियारी बरती है तुमने, लेकिन तुम इस गफलत में मत रहना कि तुम मेरी माँ हो, इसलिए सजा से बरी कर दूंगा. तुम्हारे प्यार की रत्ती भर कदर नहीं करूंगा मैं. ले जाओ इसे. हाय अम्मी जान, तुमने ये क्यों किया? इख्तिदार की अगर इतनी ही ख्वाहिश थी तो मुझसे कहती. ये क्यों किया, ये क्यों किया? आता याच्यात दोन, ये क्यों किया अम्मी, ये क्यों किया, दोन पॉसिबिलिटीज बघितल्या तुम्ही. तसं प्रत्येक वाक्यामध्ये आपण ज्यावेळी शब्दफेक करतो, पिचचा फायदा काय होतो, मी मगाशी जे सांगितलं, लेंथ, ब्रेड, इलॅस्टिसिटी, मला त्या पॉसिबिलिटीज एक्सप्लॉइट करताना प्रत्येक प्रत्येक वाक्यामध्ये किती पॉसिबिलिटीज आहेत त्या तुम्हाला पकडता आल्या पाहिजे. आता मी एक गमतीनं असं उदाहरण द्यायचो, गाण्यामध्ये उदाहरण सांगतो मी, माझा आवडता विषय असल्यामुळं. जरा सी आहट होती है, ही ओळ आहे. जरा सी आहट होती है तो दिल सोचता है, कहीं ये वो तो नहीं, कहीं ये वो तो नहीं, कहीं ये वो तो नहीं. तीन पॉसिबिलिटीज आहेत. कहीं ये वो तो नहीं, सर्चिंग, कहीं ये दिसला, कहीं ये
वो तो नहीं, आणि तो आल्याचा आनंद कही ये हो तो नाही, हे श्वास सोडताना आहे. मग या बारक्या बारक्या गोष्टी ज्या आहेत त्या कुठल्या कुठे घेऊन जातात तुम्हाला. मग हे विनाकारण थोडंच लिहिले ते 3 शब्द. म्हणजे उद्या जातो मी कही ये वो तो नहीं, कही ये वो तो नहीं, कही ये, मग कशासाठी लिहिले ते. हो तो नाहीच्या पॉसिबिलिटीज माहित पाहिजेत ना त्याच. आणि तसा वाक्यामध्ये बऱ्याच वेळा काही मिसिंग गोष्टी असतात. लेखकाने जे लिहिलेले शब्द आहेत त्याच्या व्यतिरिक्त नटाला बिटवीन द लाईन्स वर्क करता आलं पाहिजे. तुम्हाला ढाचा दिलाय लेखकाने. नट हा पार्शल हमाल आहे, पूर्ण हमाल नाही आहे. लेखकाने लिहिलेलं त्याच्यावर अन्याय न करता ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणं हा एक त्याचं काम झालं. पण दुसरं, नट म्हणून तुम्हाला त्यातल्या बारक्या बारक्या, म्हणजे मला जागा शोधणं म्हणजे कसं वाटतं, हे जरा बेकार उदाहरण आहे पण तुम्हाला कळावं म्हणून देतो मी. ते नालीमध्ये सोनं शोधणारे लोक असतात ना, माहिती आहे का. ड्रेनेजची जी लाईन असते त्या लाईन मध्ये असं ते पत्र्यात टाकतात, पत्रा बाहेर टाकतात आणि तिथे चिवडीत बसतात. त्यात बारीक बारीक सोन्याचं त्यांना सापडतं काहीतरी म्हणे, असं म्हणतात. दिवसभर शोधतात त्यावेळी एका दुसरं सापडतं काहीतरी त्यांना, पण तेवढ्यासाठी ते सगळं ड्रेनेज उपसत बसतात. तो प्रकार असतो हा. या बारक्या बारक्या गोष्टी शोधण्यासाठी हे सगळं ट्राय आउट करून, एक शब्द बघायचा, अमुक बघायचा नाही अमुक करा, हे बघू ह्याच्यात येत आहे का, हे अमुक येत आहे. मधल्या मधल्या जागांमध्ये वर्कआउट करून त्यातल्या काय काय शेड्स मिसिंग आहेत त्याच्यावर काम करता आलं पाहिजे. आणि या सगळ्याच गोष्टींमध्ये मी जे मगाशी म्हटलं, नाटकातलं संगीत आणि संगीतातले नाट्य आपल्याला पकडता आलं पाहिजे. कारण कुठल्याही कलेचं अंतिम उद्दिष्ट हे कंपनात रूपांतर करता आली पाहिजे आर्ट आपली. हे सगळ्या आर्टचं प्रमुख उद्दिष्ट आहे. आणि संगीत नाटकापेक्षा जे भारी आहे, संगीत शिल्प, असं म्हणतात की नाटक हे इम्प्युअर आर्ट आहे. का म्हणतात त्याचं कारण नाटकामध्ये अनेक कलांचा समावेश होतो. नाटक ही सगळ्यांपेक्षा अनुभव ग्रेट देते ती गोष्ट वेगळी, पण इट इज अ इम्प्युअर आर्ट. नाटक ही संमिश्र कला आहे, संगीत ही प्युअर आर्ट आहे. मग संगीताचं उदाहरण घेऊन तुम्हाला सांगतो, आपण कला ही अमूर्त आहे असं म्हणतात. त्याला मूर्त स्वरूप देण्यासाठी आपण हा सगळा खटाटोप करतो. तर याला मूर्त स्वरूप देण्यासाठी तुमच्या हातामध्ये, समजा संगीताचं उदाहरण घेतलं, तुम्हाला सरगम सारे गम पदनिसा हे तुम्हाला दिलेलं आहे. याचा तयार करून तुम्ही बंदिश तयार केली, अमुक केलं तमुक केलं तमुक केलं आणि तुम्ही गायला लागलात. तर यांचं जे किशोर यामनकरांचं पुस्तक आहे त्याच्यामध्ये हा फार छान पद्धतीने ह्याचं इलस्ट्रेशन दिलेलं आहे की हे संगीत मूर्त, समजा एक कला ही अमूर्त आहे, संगीत ही अमूर्त कला आहे, त्याला मर्त्य मानव, त्याच्यासाठी तुम्हाला काय दिलं, रिसोर्स काय दिला, सारेगमपदनिसा दिलं तुम्हाला. आणि या सारेगमपदनिसावरून त्यांनी काही विशिष्ट बंदिशी तयार केल्या, त्या तो गायला लागला. याच्यात गडबड अशी झाली की त्याच्यातल्या शब्दांनाच प्रधानत्व दिल्यामुळं ती भलतीकडे भरकटलं. कारण प्रत्येक जण वन्स मोर मिळायला लागला की तो गाणं त्यांनी सुरू केलं ते कार्यक्रम. मग प्रॉब्लेम असा आहे की सुरत पिया की 15 वेळा जर म्हणायचं असेल, बऱ्याच वेळा आपण म्हणतो ना शास्त्रीय संगीतात एकच वेळ 5-5, 6 वेळा म्हणतात, तर बऱ्याच जणांना माहित नाही की 6 वेळा का म्हणतात. म्हणजे पहिल्यांदा विसरल्यासारखं वाटतं म्हणून म्हणतात का, तर नाही. सुरत पिया की न छिन्न पिसूर आहे, याच्यात सुरत शब्दाला किती शेड्सनी उचलता येतं, पिया की शब्दाला किती शेड्स देता येतात, छिन्न बिसूर आयला किती वेगवेगळ्या पद्धतीने मला वेगळे आयाम देऊन वेगळा अनुभव विश्व तयार करता येतं का, याच्यासाठी ती पद्धत असते. 5 वेळा झालं, 7 वेळा झालं, 10 वेळा झालं, त्यामध्ये तो पकडण्याचा प्रयत्न असतो. आणि गडबड अशी आहे की कुठल्याही संगीतात किंवा कुठल्याही कलेमध्ये ती जी अमूर्त रूप आहे त्याला मूर्त रूप देताना
तुम्हाला त्यांना कंपनाच्या पातळीवर नेता आलं पाहिजे. मला शब्द महत्वाचे नाही आहेत. सुरत पिया की छिन बिसुरा हे मला नाही जरी कळलं तर चालेल. त्याच्या आवर्तनातनं आणि त्याच्या उच्चारातनं मला एका डिव्हाइन प्लेजर मिळालं पाहिजे काहीतरी. मी इथं बसलेलो आहे आणि मी जर गात असेल तर मला स्वतःला असं वाटतं की मी तुम्हाला बोट धरून चला माझ्याबरोबर, मी तुम्हाला एक डिव्हाइन प्लेजर देतो. तर सुरुवातीला त्यातलं जे मिक्सिंग आहे, हे उदाहरण अजून तुम्हाला चांगलं देण्यासाठी, तुम्ही जर कधी शास्त्रीय संगीताची मैफिल ऐकलेली असेल किंवा कुठलीही मैफिल, तर त्याच्यामध्ये सुरुवातीला ते तबला वगैरे वाजवतात, पावडर लावतात, टांग टंग माग ते चालू असतो कार्यक्रम. तंबोरा लावणं, इकडे तबला वाजवतो, त्याला पावडर लावतात, इकडे तोपर्यंत शाल वगैरे घेऊन गायक, आणि तोपर्यंत लोक काय केव्हा केव्हा आलात काय नाही, कसं बरं चाललंय का, वा 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 वा. काय सध्या थोरला कुठं असतो, आपल्या प्रायव्हेट गप्पा चालू असतात छानपैकी. आणि वन मोमेंट कुठला तरी त्या पावडरला लावता 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 टांग टांग आपणच एकमेकांना गप्प करायला लागतो. एकदा सूर लागला आणि त्यातले त्यात विलंबित मध्ये जोपर्यंत आहे तोपर्यंत ती लोक थोडं तरी एकमेकांकडे वळून कोण आलंय काय नाही काय नाही. पण एकदा सूर लागतो, त्या मोमेंटला त्याचा सूर एका विशिष्ट डिव्हाइन गोष्टीकडे चाललाय. त्याच वेळी हार्मोनियम, तंबोरा आणि तबला हे एकजीव झालेले आहेत आवाजाबरोबर, वेगळे करता येत नाहीत. एक अनुभूतीच्या लेवलनी, रंगभूमीची अनुभूती ज्याला म्हणतात, त्या पद्धतीच्या अनुभूतीच्या दिशेनं, आणि तो जो स्वर लागतो त्याचा, तुम्ही इतक्या वेळच्या टिवल्या बावल्या करत असता, वन फाईन मोमेंटला हा घेऊन जाईल यार, चांगल्या ठिकाणी घेऊन जायला विश्वास टाकायला हरकत नाही याच्यावर. आणि ऑडियन्स त्यांनी जो हात केलाय, ते बोट धरतात आणि तो जो स्वर आहे त्या स्वराच्या लयीमध्ये ऑडियन्स त्याच्याबरोबर त्या मोमेंटकडे जातो. आणि ज्याच्यासाठी आपण आर्ट करत असतो, हे संगीतात तसं असतं, तसंच असतं. जसं स्कल्पचरमध्ये मूर्तिकाराला मूर्ती दिसत असते, फक्त अनावश्यक पार्ट तो काढून टाकतो. मूर्ती घडवत बसत नाही तो, त्याला माहिती आहे अनवॉन्टेड काय आहे त्याच्यात, ते काढतो तो. तसं प्रत्येक कलेत असतं. त्यातला जो एसेन्स आहे, त्याच्यातला जो आर्क आहे, तो तुम्हाला पकडता आला पाहिजे. त्याच्यावर ऑडियन्सचा विश्वास बसला की मग तुम्ही तिकडे जाता. म्हणून संगीत असो, नृत्य असो, शिल्प असो, नाटक असो किंवा नाटकातला अभिनय असो, यामध्ये तुम्हाला एका विशिष्ट कंपनाच्या दिशेनं प्रवास जोपर्यंत करता येत नाही, आणि कंपनाच्या दिशेनं हे करण्यासाठी नटाच्या शरीराच्या हालचाली, त्याच्याबरोबर तुमचा आवाज, तुमचा जो पिच आहे तो, तुमच्या रंगमंचावरच्या हालचाली, हे सगळं होमोजिनियस वाटलं पाहिजे. पिचला तुमच्या बॉडी मुवमेंट जे आहेत त्यांनी छेद दिला नाही पाहिजे. तुम्ही ज्या लयीमध्ये मुवमेंट घेताय त्याच लयीमध्ये तुमचे जेस्चर्स पाहिजेत, त्याच लयीमध्ये तुमचा आवाजाचा पिच पाहिजे. आणि हे सगळं ज्यावेळी एकजीव होतं, होमोजिनियस होतं, त्यावेळी तो कंपनाचा तुम्हाला आविष्कार पाहायला मिळतो. आणि मग अभिनय त्या लेवलला जातो ज्यावेळी तुम्ही दिग्मूढ होता, फक्त बघत राहता. नाही तर मग त्यातलं तंत्र उघडं पडतं. जर हे तुम्हाला साधलं नाही, अरे थोडं जरा अधूनमधून हा थोडा स्टायलाइज करत होता, नाही याचा जरा आवाजाच्या पिचची गडबड झाली, हा जरा किंवा ड्रामॅटाईज करतो, हा जरा थिएट्रिकल करतोय, अशा गडबडी सुरू होतात. जोपर्यंत तुम्हाला याच्यावर मास्टरी येत नाही, आणि याच्यासाठी तंत्र आवश्यक आहे, फक्त ते तंत्र तुम्हाला वेगळं नाही काढता आलं पाहिजे. त्याच्यासाठी खूप सराव लागतो, खूप ट्यून व्हावं लागतं स्वतःशी. मला असं वाटतं की अभिनयामध्ये तुम्हाला खूप काही करता येऊ शकतं. नाटकामधल्या तुम्ही अभिनयातल्या बारकावे जर शोधत बसलात तुम्ही, तर मला असं वाटतं की घरी तुम्ही खूप मोठ्याने वाचायची सवय लावून घेतली पाहिजे. नाटक नेहमी मोठ्याने वाचलं पाहिजे, कारण हा वेड्या माणसांचं जग आहे हे, आणि त्याला काय हरकत नाही लोकांनी वेडं म्हटलं तर.
आपल्या आपल्या तंद्रीमध्ये राहता आलं पाहिजे. मला नेहमी माझ्या नाट्यशास्त्र विभागाला ज्यावेळी मुलं यायची त्यावेळी मी 3 स्तर ठेवले होते. फर्स्ट इयरला ज्यावेळी येईल त्यावेळी मी मुलांचा अभ्यास करायचो आणि मुलांना माझ्या लक्षात आलं की हा कोणत्या कॅटेगरीमध्ये येतोय तर मी त्याला लगेच दुसऱ्या वर्षी सांगायचं की तू बँकेत नोकरीदार. एखादा बोलायला किंवा याला चांगला असला ते म्हण सर प्रॅक्टिकलला किती मार्क आहेत सर प्रोजेक्टला, तू बँकेत जा. प्रॅक्टिकलला किती आहेत, हे किती मार्काचं आहे हे विचारलं मी त्याला म्हणायचो तू बँकेत जा. मग ते अमुक अमुक आहे सर त्यात ज्याचं स्पीच चांगलं आहे किंवा ओरेटरी चांगली आहे तू वकील हो. आणि 2 वर्षानंतर जिथं मी डिपार्टमेंट आहे आमचं त्या डिपार्टमेंटमध्ये कुठेतरी भिंतीच्या तिथं जाऊन अल्लाह से दरखास्त करता राहतो आम्ही ते तिकडे कोपऱ्यात कुठेतरी जाऊन एकटंच जर अंधारात बसलं हे आहे कामाचं. हा पागल होण्याच्या वर्जवर आहे तर याला नट हो म्हणायला काही हरकत नाही. तर हे समजून मी थर्ड इयरला मग सांगायचो तुझं काहीतरी होऊ शकतं. म्हणजे अभ्यासाचं मी आता सांगत नाही पण ते वेडे पण आहे तुझ्यात. तर अभिनय नट होण्यासाठी किंवा अभिनय येण्यासाठी एक जुनून एक वेड एक पागलपण तुमच्या अंगात इनहेरंट असलं पाहिजे. कारण मला नासिरुद्दीननी एक वाक्य वापरायला फार आवडतं. द पीपल हु आर सोशली डिप्राइव्ड आर बाउंड टू बी आर्टिस्ट, असं वाक्य नासिरुद्दीन शाह. त्याचं कारण तुम्ही ह्या पर्यावरणात फिटच होत नाही कुठं. तुमचे दररोजचे वागणं बोलणं अमुक तमुक तर ते लोक तुमच्याकडं हे काय येड आहे काय अशा पद्धतीनेच बघत असतात. आणि आपल्यालाही ज्यांना तो नाटकाचा नाद असतो त्यांना मला बोर होत आहे यांचे गप्पा मला बसवत नाही काय त्यांच्या त्याच गप्पा तांदूळ कसे किलो आहेत साखर कशी किलो आहेत अमुक कशी याच्यावर गप्पा मारतात. हा जो भाग आहे त्याच्यातनं मला असं वाटतं की ते जुनून नावाचा प्रकार तो एक भाग असतो आणि त्याला शिस्तीचं कोंदण लावता आलं पाहिजे. गडबड अशी आहे की जुनून हा नाकाद्वारा शिरल्यासारखं इकडे तिकडे कुठेही ही पोरं भरकटण्याची खूप शक्यता असते जी मला भीती वाटायची नाही. आणि अशा पोरांनी जर शिस्त लावून घेतली आणि एका विशिष्ट चाकोरीत की मला या पद्धतीने जायचंय आणि या पद्धतीनेच काम करायचंय तर खूप मोठ्या गोष्टी हाती लागू शकतात. ही एक दीर्घ प्रक्रिया आहे. खूप बघितलं पाहिजे, खूप वाचलं पाहिजे, खूप चांगल्या चांगल्या अभिनेत्यांचे म्हणजे आता नवीन पिढीमध्ये जुन्या पिढीमध्ये बलराज साहनी मोतीलाल दिलीप कुमार अमिताभ बच्चन, नवीन पिढीमध्ये नासिरुद्दीन शाह किंवा इरफान खान, आता नवीन आलेल्या पोरांमध्ये पंकज त्रिपाठी, ही नवीन नवीन खूप वेगळी माणसं आहेत किंवा नवाजुद्दीन सिद्दीकी. ह्या माणसांच्या अभिनयाचे पॅटर्न आहे याच्यात काय वेगळं आहे माझ्यात काय नाही आहे नेमकं. तर या गोष्टी बारीक 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 अभ्यासून त्यांच्या फिल्म वारंवार बघून चांगली चांगली नाटकं बघून त्याच्यावर चर्चा करून जर तुम्ही त्याच्यावर मेहनत केली स्वतःची शक्तिस्थानं आणि स्वतःचा कमकुवतपणा दोन्हीचाही जर तौलनिक अभ्यास केला की माझ्या आवाजात हा गडबड आहे. आता उदाहरणार्थ विक्रम गोखलेंबद्दल असं नेहमी म्हणायचे की यांचा आवाजाला खर्चच नाही. म्हणजे ज्या काळामध्ये चित्ररंजन कोलटकर नानासाहेब फाटक अमुक तमुक तमुक रंगभूमीवर जेव्हा किंवा डॉक्टर शिवराम लागू यांच्या आवाजाची जी पट्टी आहे तर त्यात विक्रम गोखले फारच पातळ पिच आहे त्यांच्या आवाजाचा बारीक पातळ पट्टी आहे. तर सुरुवातीला भीती व्यक्त करायचे लोक की काय होईल या माणसाचं आणि आज आयडॉल आहेत विक्रम गोखले म्हणजे पिच मधला काम करणारा. त्यांनी पिचनं कुठे नेऊन ठेवले रोल कितीतरी रोल. त्यात मी तो दुसरा सामना तुम्ही बघितलाय की नाही मला माहित नाही त्याच्यावर नाही काही एव्हिडन्स राहिला नाही अमुक नाही. दुसरा सामना मधला पीस आहे तर मी मॅड झालो होतो तो पीस ऐकून. नाही एव्हिडन्स नसणारच, एव्हिडन्स नसणारच. एवढ्या क्षुल्लक गोष्टींचे कोणी पुरावे ठेवतं का भाऊ? वा भाऊ वा, आज तुम्ही मला पुन्हा पाळण्यात नेऊन ठेवलं, पाळण्यात नेऊन ठेवलं. अरे नाही तो अरे पण तुला एवढा राग का त्याचा? राग तो हे मुद्दाम करतो, तो हे सगळं मुद्दाम करतो. अॅनेस्थेशिया व्यवस्थित दिला जातो.
शुद्धीवर आल्यावर कळतं आपली लांब कुठेतरी अंदमान वगैरे कुठेतरी बदली झाली. कॉंग्रॅच्युलेशन्स सुरेश भाऊ. ही गंमत ही खर्जातल्या माणसाला शक्यच नाही. ही गंमत हे जे तार सप्तकात खेळणं आहे गमतीचं, हे तुम्हाला त्याला एकदा लक्षात आलं विक्रम गोखलेला की माझी हीच ताकद आहे, तर मग त्यांनी मधल्या व्हायब्रेशनवर खेळायला सुरुवात केली. मधल्या बारक्या बारक्या जागा मला ही फील पकडायचा आहे. खूप कोणमारा झालाय, तोंड दाबून बुक्क्याचा मारून काही बोलतो तो, हे सगळं शब्द फुटत नाही, मुद्दाम करतो व्यवस्थित. हा हात, हे एक्सप्रेशन, हे मध्ये सगळं साठलेलं, हे बॉडी लँग्वेज मध्ये, जेस्चर मध्ये, पिच मध्ये पकडणं, याच्यावर त्यांनी काम केलं स्वतःच्या. म्हणून आपल्या शरीरातल्या ज्या काही बारीक बारीक गमती जमती आहेत, प्लस पॉईंट्स आहेत, निगेटिव्ह पॉईंट्स आहेत, त्याच्यावर काम केलं पाहिजे. व्हॉइस अँड स्पीचवर काम केलं पाहिजे. निरीक्षण शक्ती वाढवली पाहिजे. इमॅजिनेशन वाढवलं पाहिजे. एकाग्र होता आलं पाहिजे. इथं जर बसलं तर शेवटच्या माणसाचा श्वास सुद्धा मला ऐकू आला पाहिजे, इतकं कॉन्सन्ट्रेशन पाहिजे तुमचं. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्यावेळी तुम्ही अलर्टली जाणीवपूर्वक करायला लागता, तेव्हा तुम्हाला काहीतरी सापडतं अभिनयाच्या क्षेत्रात. आणि ही न थांबणारी प्रोसेस आहे. त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना तुमच्या व्यक्तित्वाचा, व्यक्तित्व आणि व्यक्तिमत्वामध्ये फरक आहे, तुम्हाला कल्पना आहे. व्यक्तित्व आपण परमेश्वराकडनं घेऊन येतो. वर जे हे अलंकार घातलेत, कपडे, घड्याळ, अमुक तमुक, हे सगळे गळून पडल्यानंतर जे उरतं ते व्यक्तिमत्व असतं. व्यक्तिमत्व हे नसतं, हे फिजिक आहे. हे वरचे अलंकार काढून टाकले मग जे उरतं ते तुमचं व्यक्तिमत्व असतं. तर ते सापडणं गरजेचं आहे. आपलं आधी सापडलं पाहिजे, मग कॅरेक्टरचं. आणि हा सगळा प्रवास जर तुम्ही खूप मॅडनेसनी केला, जुनून हे त्याचं फ्युएल आहे, पण अभ्यास ही त्याची जननी आहे, ती त्याची गरज आहे. या दोन्हीची जर तुम्हाला मोड बांधता आली तर या क्षेत्रात तुम्ही तुमची आयडेंटिटी तयार करू शकता. तुम्हाला काहीतरी सापडू शकतं. इथं थांबतो मी. धन्यवाद.